निसर्ग आणि स्वर्ग या पृथ्वी तलावरच आहे असं आपण म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. निसर्गावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न विकासाच्या नावावरती केला जातो, पण कृत्रिमता जी येत आहे त्यामुळे अनेक वनस्पती नष्ट होऊन चाललेल्या आहेत. अनेक वनस्पती नष्ट होत असतानाच अनेक पशुपक्ष्यांचे सुद्धा अवशेष आता दिसणार नाहीत अशी स्थिती निर्माण झाली. एक पुरातत्व विभागाने सुद्धा दखल घ्यावी अशी एक विहीर या सगळ्या परिसरामध्ये रोडच्या कडेला पाहायला मिळाली. ही विहीर तशी जुनी आहे. या विहिरीतून पाण्याचा उपसा हा पूर्वी पिण्यासाठी केला जात होता, तसा आजही तो सांडपाण्यासाठीच शहरामध्ये केला जातो. त्या विहिरीचे जी चिरे जर आपण पाहिले ते दगडी चिरे आहेत. त्या दगडी चिऱ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बाजूच्या मातीपासून संरक्षण होऊन त्या ठिकाणचे विहिरीतले झरे ते टिकून राहिलेले आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सर्वच काळामध्ये या विहिरीनं या परिसरातल्या शेतकऱ्यांना साथ दिली होती, ग्रामस्थांना आधार दिला होता. आणि आज ही विहीर एकांग अवस्थेमध्ये काही पक्ष्यांची घरटे, काही झुडपं आजूबाजूला वाढलेले पाहत करत दिमाखाने आज ना उद्या आपला उपसा करतील की नाही माहिती नाही, आपल्याला बुजवतील की काय अशा भीतीपोटी ही असलेली विहीर बारव आता संपुष्टात येणार आणि भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं टँकर 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 म्हणत पाणी पाणी म्हणत शहरातली माणसं येड्या वेगळ्यासारखे बिसलेरीच्या बॉटलमधलं पाणी झाडाझुडपांना घालण्यासाठी फिरतील अशी स्थिती आहे. आत्ताच आपण सावध होणं ही काळाची गरज आहे.